पावन नगरीमध्ये भव्य यात्रा महोत्सव कीर्तन महोत्सवाचा दुसरा दिवस। आजची कीर्तन सेवा ज्यांना आपण महाराष्ट्र भूषण कीर्तन केसरी वारकरी संप्रदायाचं भूषण म्हणून ओळखतो असे हरिभक्त परायण अक्रूर महाराज साखरे यांनी अत्यंत सुंदर अशा शब्दामध्ये या ठिकाणी तुकाराम महाराजांच्या अभंगावरती सुंदर असं विवेचन कीर्तनरूपी सेवेच्या माध्यमातून केलं। त्याबद्दल मी समस्त गावकरी मंडळ अस्वलांबा यांच्या वतीने महाराजांचे मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो। त्याचप्रमाणे जे आपल्या अस्वलांबा गावकऱ्यांच्या सेवेमध्ये म्हणूया, अर्थात जे फक्त एखादा दिवस एखाद्या गावामध्ये येऊन कीर्तन सेवेसाठी संधी उपलब्ध करून देतात, परंतु आमचे हरिभक्त परायण कैलास महाराज पवार आणि ओंकार महाराज जगताप आणि सुमधुर असं मृदंगाचार्य हरिभक्त परायण ओंकार महाराज कागदे यांनी आमच्यासाठी, आमच्या समस्त गावकरी बांधवांना, समस्त परिसरातील माता भगिनींना, समस्त वारकरी संप्रदायांना मंत्रमुक्त करण्यासाठी अगदी 3 दिवस, अगदी 2 दिवस तर त्यांनी या ठिकाणी थांबलेलेच आहेत, परंतु अगदी 3 दिवस आमच्या गावामध्ये थांबणार आहेत। खरं तर त्यांच्यासाठी शब्दच कमी पडतील, तरीही मी म्हणेन, देखनी ती पाऊले जी ध्यासपंथी चालती, देखनी ती पाऊले जी ध्यासपंथी चालती, युगे युगे संसार सारा गाईल त्यांची आरती। या गुरुजन लोकांची आरती अगदी महाराज म्हटले की तुम्ही 1 वर्ष हे कीर्तन लक्षात ठेवा, अगदी संसारभर ही सेवा आम्ही विसरणार नाही। त्यामुळं पुनश्च एकदा सर्वांचे धन्यवाद। यानंतर थोडंसं उद्याचे